नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक हे आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 9व्या टप्प्यावर 9th सेशनमध्ये आज मी तुम्हाला इन्सुलिन टेक्निकबद्दल सांगणार आहे. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की इन्सुलिन म्हणजे नक्की काय आणि त्याचे आपण प्रकार पाहिले. आता ह्या सेशनमध्ये आपण बघूया इन्सुलिन टेक्निक म्हणजे इन्सुलिन हे नक्की घेतलं कसं जातं. ठीक आहे, इन्सुलिन घेतलं जातं इन्सुलिन सिरिंजनी, ज्याच्यासोबत इन्सुलिन वायल वापरली किंवा ही इन्सुलिन बॉटल आहे जी वापरली जाते, किंवा मग इन्सुलिन घेतलं जातं इन्सुलिन पेनानी, जे असं आहे. हा इन्सुलिन पेन आहे. ठीक आहे, ज्याच्यासोबत वापरलं जातं इन्सुलिन कार्ट्रिज. ठीक आहे, आणि इन्सुलिन पंपनी तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की इन्सुलिन सिरिंजनी आणि इन्सुलिन पेनानी तुम्ही इन्सुलिन कसं घेऊ शकता. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की इन्सुलिन हे रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केलं पाहिजे. तर रेफ्रिजरेटरमध्ये कुठे, जिथे तुम्ही भाजी वगैरे ठेवतात, सेकंड कंपार्टमेंट किंवा थर्ड कंपार्टमेंटला, किंवा डोअर कंपार्टमेंटला जिथे तुम्ही बॉटल्स वगैरे ठेवता, तिथे तुम्ही इन्सुलिन ठेवू शकता. जेव्हा इन्सुलिन घ्यायचं आहे तेव्हा अर्धा पाऊण तास अगोदर इन्सुलिनला फ्रीजच्या बाहेर काढायचं आहे, रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे, आणि मग इन्सुलिन जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही इन्सुलिन अर्धा पाऊण तासानंतर इन्सुलिन घेणार. ठीक आहे, आता इन्सुलिन घ्यायचं कसं. सर्वप्रथम आपले हात स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे की आता तुम्ही कुठे घेणार आहात इन्सुलिन, कुठली जागा आहे जिथे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. तर सर्वप्रथम आहे आपला हात. ह्या हातावरनं तुम्ही एवढी जागा, हात सोडला, एल्बोवरनं तुम्ही एवढा हात सोडला, हा जो मधला पार्ट दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, इथे किंवा इथे किंवा इथे इथे, ठीक आहे, इथे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. ठीक आहे, आता दुसरं म्हणजे कुठलं, तर पोटावर कुठे, तर ही तुमची बेंबी आहे. बेंबीपासनं तुम्ही 3 बोटं सोडली आणि वरून खालून 2 बोटं सोडली, तर हा पूर्ण पार्ट जो तुमचा आहे, जिथे चरबी असते, तिथे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. नेक्स्ट म्हणजे कुठलं, तर थाय, मांडीवर कुठे, तर मांडीवर जो आपला मिडल थाय येतो, म्हणजे आपण जेव्हा बसतो आपला खिसा जो असा ह्या साईडला थोडा जातो एका साईडला, तर म्हणजेच अप्पर अँटेरो लॅटरल, म्हणजे ही बाजू तुम्हाला दिसत आहे. एकच मिनटं, मी थोडंसं असं होते, हे बघा, ही बाजू तुम्हाला दिसत आहे. इथे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. दिसतं आहे, ठीक आहे. अगदी वर पण नाही, अगदी खाली पण नाही, इथे जिथे जास्त चरबी असते तिथे तुम्हाला इन्सुलिन घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट मग तुम्ही इन्सुलिन कुठे घेऊ शकता, तर तुमच्या सीटवर जेव्हा तुम्ही बसता. ठीक आहे, जो पार्ट टच होतो तिथे नाही घ्यायचं आहे, पण सीटवर म्हणजे बटकवर जो पार्ट टच होत नाही खाली, तिथे वरती तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. ठीक आहे, आता इन्सुलिन कसं घ्यायचं आहे आपण सुरू करूया. हात धुतलेले आहे, कोरडे केलेले आहेत. आता इन्सुलिन घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम इन्सुलिन सिरिंजेस हे 2 प्रकारचे आहेत. ही इन्सुलिन सिरिंज जी आहे ही 40 IU इन्सुलिन सिरिंज आहे, आणि ही जी आहे ही 100 IU इन्सुलिन सिरिंज आहे. ज्या वायलवर, ज्या इन्सुलिन बॉटलवर 40 इंटरनॅशनल युनिट असं लिहिलं असतं, त्यासोबत ही रेड सिरिंज वापरायची असते. आणि ज्या वायलवर 100 इंटरनॅशनल युनिट लिहिलं असतं, त्यासोबत ही 100 IU 100 इंटरनॅशनल युनिटची सिरिंज ही वापरली पाहिजे. जर तुम्ही चुकून त्याच्यासोबत लाल कलरची सिरिंज वापरली तर पूर्ण डोस वगैरे बिघडू शकतो. तुम्हाला हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, किंवा मग हायपरग्लायसेमिया म्हणजे साखर वाढू शकते किंवा मग कमी होऊ शकते. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे जाणणं की तुमच्या बॉटलवर आधी बघा की काय लिहिलं आहे. 100 इंटरनॅशनल युनिट पर ml लिहिलं आहे का 40 इंटरनॅशनल युनिट पर ml लिहिलं आहे.
40 इंटरनॅशनल युनिट्ससोबत रेड सिरिंज, रेड कॅप विथ रेड मार्किंग्स आणि 100 IU-सोबत इन्सुलिन बॉटलसोबत तुम्हाला ही सिरिंज वापरायची आहे, जी ऑरेंज कॅप आहे विथ ब्लॅक मार्किंग्स. ठीक आहे, 100 IU इन्सुलिन सिरिंज. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय आहे, सर्वप्रथम आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी ह्या जस्ट मी एक बनवलेला आहे. इथे मी तुम्हाला दाखवते की कसं इन्सुलिन घ्यावं. ठीक आहे, आधी कॉटनवर थोडंसं स्पिरिट घ्यायचं आहे. स्पिरिट हे तुम्हाला कुठल्याही केमिस्ट फार्मसी शॉपमध्ये मिळून जाईल. स्पिरिटनी जागा क्लीन करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं, जिथे तुम्ही इन्सुलिन घेत आहात ती जागा पूर्णपणे क्लिअर असली पाहिजे. म्हणजे तिथे कुठली सूज नको, जखम नको, लालसर नको, रॅश नको, काही नको. ठीक आहे, ती जागा पूर्ण क्लिअर असली पाहिजे. तुम्ही स्पिरिट लावून घेतलेला आहे, स्पिरिटला ड्राय होऊ द्यायचं आहे. स्पिरिट ड्राय झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, ही इन्सुलिन सिरिंज आहे, ह्याचं तुम्ही कॅप काढलं, खाली ठेवलं. ठीक आहे, कॅप काढलं. ठीक आहे, आता तुम्हाला जेवढं युनिट्स घ्यायचे आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की 15 युनिट घ्यायचे, तर तुम्ही 15 युनिट असं इथे हे करणार आहात. ठीक आहे, इथे 15 युनिट तुम्ही घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी इन्सुलिन बॉटल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये असं हे करायचं आहे आणि मग तुम्हाला असं होल्ड करायचं आहे. व्हॅक्यूम क्रिएट व्हायला नको म्हणून हे आपण असं करत आहोत. तर आपण एअर आतमध्ये टाकली आणि आता आपण बरोबर 15 युनिट इन्सुलिन ह्याच्यात घेणार आहोत. हाफ युनिट तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, ज्याच्यामुळे समज काही बबल वगैरे आला असेल इन्सुलिन सिरिंजमध्ये तर तुम्ही तो काढू शकता. ठीक आहे, आता मी 15 युनिट इन्सुलिन मध्ये घेत आहेत. हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे की जी लाल इन्सुलिन सिरिंज आहे त्याच्यामध्ये एक युनिटचा अंतर असतो. जसं की आता 0 आहे, त्याच्यानंतर 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट. पण जो ऑरेंज सिरिंज आहे त्याच्यामध्ये 2-2 युनिटचा गॅप असतो. म्हणजे 0 नंतर डायरेक्ट 2 युनिट्स, 2 नंतर 4 युनिट्स, 4 नंतर मग 6 युनिट्स असं असतं. आता मी रेड सिरिंज वापरत आहे, 40 IU वायल आणि 40 IU सिरिंज. ठीक आहे, तर आता मी 15 युनिट, थोडंसं अर्धा युनिट एक्स्ट्रा घेतलेला आहे इन्सुलिन. आता मला कुठे एअर बबल दिसत आहेत का, तर त्याला टॅप करायचं, ते वरती जातं आणि मग थोडंसं तुम्हाला दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे वरती. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, स्पिरिट ड्राय झालेला आहे, तुम्हाला अगदी हे पेन्सिलसारखं पकडायचं आहे. पेन्सिलसारखं पकडलं. ठीक आहे, हा आपला हात आहे, हा इंडेक्स फिंगर, हा थंब आणि हा मिडल फिंगर. ह्याच्याने फक्त तुम्हाला थोडंसं वर हे करायचं आहे. ठीक आहे, अगदी थोडंसं नीट पकडायचं आहे, स्किन फोल्ड करायचं आहे. अगदी 90 डिग्री अँगलवर हे तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, इन्सर्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला हे मागणं प्रेस करायचं आहे. लगेच काढायचं नाही, 10 सेकंड थांबायचं आहे. 10 सेकंड थांबला, झाले 10 सेकंड, त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि हा स्किन फोल्ड रिलीज करायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे हे तुम्ही तुमचं कॅप अगदी हळूवार लावायची आहे, लक्ष ठेवून. ठीक आहे, आणि मग तुम्ही तुमच्या कॉटन ह्या जागेवर फक्त ठेवणार आहात. अगदी दाबायची गरज नाही किंवा रब तर मुळीच करायचं नाही, फक्त ठेवायचं आहे, घ्यायचं आहे आणि डिस्कार्ड करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर हे होतं इन्सुलिन सिरिंजबद्दल. आता आपण बघूया की इन्सुलिन पेनाने आपण इन्सुलिन कसं घ्यावं. तर हे आहे इन्सुलिन पेन. ठीक आहे, मी ओपन केला इन्सुलिन पेन. ठीक आहे, आता माझ्याकडे जे इन्सुलिन पेन आहे त्याच्या आतमध्ये जो आहे तो आहे रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन.
रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन आणि जे लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रकारांमध्ये इन्सुलिनच्या, की हे ट्रान्सपरंट असतात, जे वॉटरी असतात, ठीक आहे. पण जे प्री मिक्स्ड इन्सुलिन असतात, जसं ह्युमन मिक्स्टार्ड असेल, ठीक आहे, किंवा मग इंटरमिजिएट ॲक्टिंग इन्सुलेटेड असेल, ठीक आहे, तर ते क्लाउडी असतात इन्सुलिन असे. हे बघा, हे क्लाउडी इन्सुलिन दिसतंय तुम्हाला. जेव्हा पण क्लाउडी इन्सुलिन असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जर बॉटल असेल त्याची किंवा पेन असेल त्याचा, तर आधी ते तुम्हाला 20 टाइम्स हे करायचं आहे, रोल करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे रोल केलेलं आहे. ते मिक्सचर जो असतो, 2 कॉम्पोनेंट असतात ह्याच्यामध्ये, एक शॉर्ट ॲक्टिंग आणि एक इंटरमिजिएट ॲक्टिंग. तर ते नीट मिक्स होऊन जातात. हे बघा, हे नीट मिक्स झालेले आहेत. आता हे तुम्ही जर बॉटल असेल, सिरिंज असेल, तर इन्सुलिन सिरिंजनी इन्सुलिन सिरिंज आणि वायल असं तुम्ही घेऊ शकता, किंवा मग इन्सुलिन कार्ट्रिज आहे जसं माझ्याकडे आत्ता आहे, तर हे तुम्ही इन्सुलिन पेनामध्ये टाकून घेऊ शकता, ठीक आहे. किंवा मग इन्सुलिन पेन आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये प्रीमिक्स्ड इन्सुलिन आहे जो क्लाउडी कलरचा आहे, तर तुम्हाला पेन असा हे करायचा आहे, रोल करायचा आहे, ठीक आहे. असं पॉसिबल नाही झालं, तुम्हाला असं वाटतंय की नाही मिक्स होत आहे किंवा असं काही शंका वाटली, तर तुम्ही टिप पण करू शकता. तर टिप कसं करायचं आहे, हा इन्सुलिन पेन आहे, ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बस असं टिप्ड करायचं आहे, बाकी काही नाही. किंवा मग जस्ट तुम्ही असं इन्सुलिन पेन पकडला आणि असं केलं, ठीक आहे. ह्या इन्सुलिन पेनाला फक्त थोडं हलकंसं असं करायचं आहे, त्याच्यामुळे पण मिक्स होऊन जातं, ठीक आहे. आता इन्सुलिन पेनाने आपण कसं घेणार आहोत, सेम प्रोसिजर. हात धुवायचे आहेत, हात कोरडे करायचे आहेत, स्पिरिट लावायचं आहे. स्पिरिट तुम्हाला कुठल्याही फार्मसी किंवा केमिस्ट शॉपमध्ये मिळून जाईल, ठीक आहे. कॉटनवर तुम्ही स्पिरिट घेतलं, स्पिरिटने जागा क्लीन केली, जागा क्लीन झाली, स्पिरिट ड्राय झालेला आहे. आता तुम्हाला पेनावर घ्यायचं आहे 15 युनिट. आता 15 युनिट हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे आता आहे 0 युनिट, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते 15 युनिट असं वर घ्यायचं आहे, ठीक आहे. जे व्हाईट मार्किंग आहे त्याच्या इथे ते 15 आलं पाहिजे. आता आहे 10 12 16 युनिट झाले, तर मी 1 युनिट कमी केला, ठीक आहे. हे आले 15 युनिट. येस, हे 15 युनिट आलेले आहे. पण सर्वात आधी बघायचं की इन्सुलिन पेन हा तुमचा व्यवस्थित चालतोय की नाही. तर इन्सुलिन प्रायमिंग करायचं असतं. तर इन्सुलिन प्रायमिंगसाठी हे तुम्ही वरचं निडलचं कॅप काढलेलं आहे. फक्त 1 युनिट बघायचा प्रेस करून, एकच, की तो इन्सुलिन बाहेर पडतंय की नाही. ठीक आहे, इन्सुलिन बाहेर पडत आहे. मग तुम्ही तुमच्या 15 युनिट जे होतं ते तुम्ही डायल करू शकता. हे तुम्ही 15 युनिट डायल केलेलं आहे, ठीक आहे. 15 युनिट आता डायल केलेलं आहे. आता तुम्ही इन्सुलिन घेणार कसं आहात, ठीक आहे. स्किन फोल्ड केला. हा स्किन फोल्ड करणं ज्यांच्यामध्ये फॅट खूप आहे, चरबी खूप आहे बॉडीमध्ये, त्यांनी स्किन फोल्ड नाही केला तरी चालतो. पण जे स्किनी लोक आहेत, जे एकदम सुकडे आहेत, पातळ आहेत, त्यांनी स्किन फोल्ड हा केला पाहिजे. तर स्किन फोल्ड कसा करावा, हा हात आहे, ठीक आहे. हा मी असा फोल्ड केला आहे, पकडला आहे. हे पेन्सिलसारखं आतमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. अगदी लहान निडल असते आणि हे दाबलेलं आहे, ठीक आहे.
हे 0पर्यंत येऊन जातं इकडे मार्किंगमध्ये आणि मग 10 सेकंड थांबायचं आहे. आणि मग 10 सेकंड नंतर तुम्हाला काढायचा आहे आणि जो कॉटन आहे फक्त ठेवायचा आहे, रब नाही करायचा, दाबायचा नाही खूप जास्त. ठीक आहे, फक्त ठेवायचा आहे आणि कॉटन हा तुम्हाला नंतर डिस्कार्ड करायचा आहे. ठीक आहे, ओके. तर हे होतं इन्सुलिन टेक्निकबद्दल की तुम्ही इन्सुलिन घेणार तरी कसं. हे लक्षात ठेवणं आजच्या सेशनमध्ये खूप गरजेचं आहे की इन्सुलिन 40 IU वायलसोबत बॉटलसोबत 40 IU सिरिंजच वापरली गेली पाहिजे, जी रेड कलरची असते. आणि 100 IU इन्सुलिन बॉटलसोबत ही ऑरेंज विथ ब्लॅक मार्किंग्स इन्सुलिन सिरिंजच वापरली गेली पाहिजे. सो जर तुम्ही इंटरचेंज केलं तर डोसेज चुकू शकतो. दुसरं म्हणजे साईड्स आपण पाहिले, हात, पाय, मांड्या, ठीक आहे, ॲबडॉमेन आणि तुमची सीट, जो भाग टच होत नाही खाली तो. ठीक आहे, वरचं पार्ट सीटचा. ठीक आहे, तिथे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ होता हा इन्सुलिन टेक्निकवर. आय होप तुम्हाला इन्सुलिन हे टेक्निक कळालेली आहे, समजलेली आहे. जास्त काही अगदी घाबरायची गरज नाही. अगदी निडल्स तुमचे अगदी लहान असतात बघा. ठीक आहे, किंवा इन्सुलिन पेनाचे जरी पाहिले तुम्ही तरी ते निडल्स खूप लहान असतात. ठीक आहे, म्हणून हे तुम्हाला अगदी दुखत पण नाही. पण एवढं मात्र नक्की की एक निडल, आता जर तुम्ही तुम्हाला फक्त डायबिटीज आहे आणि बाकी समज काही त्रास असेल, ठीक आहे, तुम्ही इम्युनो कॉम्प्रोमाइज नाही आहात, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला HIV नाही आहे, तुम्हाला कॅन्सर नाही आहे, तुम्हाला काही नाही आहे, तुम्ही एकदम फक्त डायबिटीज आणि बाकी इतर काही गोष्टी असतील, तर तुम्ही एक जी निडल आहे किंवा एक सिरिंज 6 प्रिकला वापरू शकता. म्हणजे तुम्ही आज 2 वेळा घेतलं प्रिक, ठीक आहे, ह्या सेम सिरिंजनी, तर ही सिरिंज तुम्हाला चालणार 3 दिवस. म्हणजे 1 सिरिंज और 1 निडल कॅन बी यूज्ड फॉर 6 प्रिक्स. 6 प्रिक्स नंतर ती डिस्कार्ड करायची आहे आणि नवीन सिरिंज घ्यायची आहे किंवा पेनासाठी नवीन निडल घ्यायची आहे. ठीक आहे, आणि जर जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट्स आहेत, ज्यांच्यामध्ये जसं की HIV पेशंट्स आहेत, कॅन्सर पेशंट्स आहेत, ठीक आहे, त्यांनी ही इन्सुलिन सिरिंज आयडियली ही वन्सच वापरली पाहिजे, एकदाच वापरली पाहिजे. ती डिस्कार्ड करून नेक्स्ट टाईम न्यू सिरिंज वापरली गेली पाहिजे. पण हे आता आपल्याला जसं हे होईल त्या अफोर्डेबिलिटीनुसार जसं जमेल, पण ॲटलिस्ट जास्त काळ किंवा जास्त ती इन्सुलिन सिरिंज वापरू नका. ॲटलिस्ट 2 प्रिक्स किंवा 4 प्रिक्सपर्यंत ती इन्सुलिन सिरिंज किंवा निडल वापरा आणि त्याच्यानंतर डिस्कार्ड करा फॉर द पेशंट्स हू हॅव कॅन्सर और HIV और हू आर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड. ठीक आहे, तर आज आपण पाहिलं हे इन्सुलिन टेक्निक, इन्सुलिन घ्यायचं कसं. ठीक आहे, आता मला वाटतंय मी इथेच थांबते. आता आजचं सेशन आपण इथेच थांबूया. सो भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये विथ मोर इन्फॉर्मेशन अँड मोर डायबिटीज एज्युकेशन. सो पुढच्या सेशनमध्ये आपण हायपोग्लायसेमियाबद्दल घेऊया, ज्याबद्दल आपण जाणून घेऊया की जर साखर कमी झाली तर काय करावं. तर मी इथेच थांबते. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू.